नमस्कार मंडळी, कशा सगळे मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज रविवार आहे. व्लॉग यायला हा लेट का झाला, कारण एडिटिंग करायला थोडासा वेळ झालेला. इथे ना अन्वीची ॲक्टिंग ट्रायल होते आणि अन्वीचा नेमका आज फर्स्ट डे होता, कारण तिची याच्या आधी एक एक्झाम होती ना, त्याच्यामुळे तिला मला सोडता आलं नाही. तर अमोलला बोलली आज सध्या तुम्ही आत तर जाऊ, नंतर मग मी घेऊनच जाईल. गडकरीला रंगीत तालीम असते ह्यांची संध्याकाळी 6 ते 8 वाजता. तर ह्यांचं बॅच आहे 15 एप्रिलपासून आहे, पण आता रविवार सिलेक्शन म्हणजे आजचं सिलेक्शन होणार होतं ना, त्याच्यामुळे त्यांनी आज बोलवलेलं. तर बघू मॅडम कशा काय करत आहेत. तर आज थोडीशी तब्येत पण तिची डाऊन होती, त्याच्यामुळे आम्हाला थोडं भीतीच होती की ही काय करेल की नाही. पण नंतर जेव्हा सगळी मुलं आणि स्पेस वगैरे खूप छान होता तिथे, ते सगळं बघून ना तिला एकदम रिलॅक्स वाटलं. आणि ह्याच्या आधीही शाळेतून जेव्हा डान्स झालेला ना गडकरीला, त्याच्यामुळे त्या स्पेसचा म्हणजे शोचा वगैरे ना तिला म्हणजे सवय झाल्यासारखं आहे. म्हणजे एवढ्या लहान वयात पण ती करू शकली ना, आमच्यासाठी हेच मोठं आहे. आणि आता हा त्याचा सेकंड टाईम आहे, ती गडकरीला परत तिचं ॲक्टिंगची ट्रायल करणार आहे. तर इथे मी तिचा प्रॉपर असा मेकअप केला. सर्दीही खूप झालेली होती तिची, आणि नेमकी ना तिला मी आता झोपेतून उठवलं आणि तयारी केलेली. संध्याकाळी 6चा टायमिंग आहे, 5:30ला निघालो तरी इथे पोचतो. तर एका मुलाबरोबर पालकांना एंट्री होती, म्हणजे आईवडिलांनाच, दुसरं कोणाला परमिशन नव्हती तिथे. त्याच्यामुळे अमोल आणि मी म्हटलं ह्या वेळेलाच ट्रॅफिक भेटणार, परत मॅडमचा मेकअप खराब होणार, म्हणून ह्यांना म्हटलं आपण स्कूटीवरूनच जाऊ. तर तिला फ्रेश होण्यासाठी आणि एनर्जी मिळवण्यासाठी ना तिच्याशी मी जेवढं होईल तेवढं गप्पा मारायचा प्रयत्न करत होते. तिचा चेहरा बघू शकता थोडं उतरलेलाच होता, पण आम्हाला भीती एवढीच होती की तिथे जाऊन तिने काय म्हणजे रडली नाही वगैरे पाहिजे असं बस. तर जिथे आम्ही गडकरीला स्कूटी लावली, तर जे ट्रायल ॲक्टिंग घेणार होते ना ते सर सगळे आलेले, मॅडम आलेले, हे स्पीकर वगैरे त्यांना जे सामान लागतं ना ते सामान आणलं. आणि हा इथे एक दरवाजा आहे बघा, हां ती इथेच तो मोठा हॉल आहे. तर मी चला दाखवते तुम्हाला आतमध्ये ह्यांची कशी ट्रायल घेत होते. जाते तुझं काय करतात. काही मुलं करत नाही ते बॅड बॉय, जे करत नाही ते बॅड बॉय आणि बॅड गर्ल, जे आई वडिलांच्या पैशाचा दुरुपयोग करतात. कोणीतरी आहे तिथे, कोणीतरी आहे तिथे. अद्भुत, आश्चर्य, सरप्राईज. कुणीतरी आहे तिथं, कुणीतरी आहे तिथं. सर्व मुलांसाठी जोरात टाळ्या वाजवायचं. धम्माल भूत बंगला हे प्रयोगाचं नाव आहे, जे 23 तारखेला गडकरीला शो होणार आहे. आणि ह्याचे सगळे डिटेल्स ना तुम्हाला लवकरच कळतीलच. तर तिथून आम्ही निघालो, थोडंफार तिला खायला दिलं. आणि ठाण्याला तर ॲज युज्युअल सगळ्यांना माहिती आहे, संध्याकाळ झाली की मरणाची ट्रॅफिक असते आणि गर्दी तर अफाट असते. त्याच्यातून आम्ही आलो
आणि हे आहे ब्रिजवरचं, कळवा ब्रिजवरचं. घरी जाऊन जेवण बनवायचं नव्हतं कारण बंटीने आणि शुभ्राने मस्त मोदक केलेले आणि पनीरचा भात केला होता आणि पनीरची भाजी होती. तर अन्वीना थोडीशी थकलेली. घरी आल्या आल्या आधी आम्ही तिची चाक काढली. मोबाईल गेम आणि चॅम्पियन्स आणि भूत बंगला असे प्रयोग नाटक 35 बालकलाकारांना घेऊन सादर करणार आहेत. प्रमुख भूमिका आहे प्रवीण कुमार भारडे आणि विनोदी अभिनेत्री नयना आपटे हे तिथे प्रमुख भूमिका असणार आहे. तर चला बाय, काळजी घ्या, टेक केअर.